कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। नमस्कार, मी प्रणाली भोसले। माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स। खेडमधील मिरले तांबड येथे दिवसाढवळ्या वाळू उपसा, राजकीय पुढारीच काढतायत नदीतील वाळू। वाशिष्ठी नदीपात्रामध्ये तरुण बुडाला, भरतीच्या पाण्याचा अंदाज न आल्याने अपघात। रायगड जिल्हा परिषदेचा 85 कोटीहून अधिकचा अर्थसंकल्प, मागील अर्थसंकल्पापेक्षा 5 कोटी 5 लाख 5 हजारांनी अधिक। आणि दापोलीतील 2 प्रेक्षणीय स्थळांच्या रोपेला राज्य सरकारने दिली मंजुरी, पर्यटकांमधून व्यक्त होत आहे समाधान। पाहुयात सविस्तर वृत्त। रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील मिरले या ठिकाणी असणाऱ्या जगबुडी नदीमध्ये दिवसाढवळ्या आणि मध्यरात्री देखील नदीपात्रात जेसीबी मशीनद्वारे वाळू उपसा सुरू आहे। नुकताच अधिवेशनामध्ये सक्शन पंपाविरोधात कारवाईचे निर्देश महसूल मंत्र्यांनी दिलेत। मात्र जेसीबी मशीनद्वारे सक्शन पंपापेक्षाही सर्वाधिक नदीपात्रातून वाळू उपशाचा प्रकार सध्या खेडमध्ये सुरू आहे। मिळालेल्या माहितीनुसार त्या गावातील पुढारीच हा वाळू उपसा करत असल्याचं स्थानिक लोकांकडून सांगितलं जात आहे। या संदर्भात ग्रामस्थांनी प्रशासन स्तरावर तसेच लोकप्रतिनिधींना प्रत्यक्ष भेटून लेखी स्वरूपात तक्रारी देऊन देखील दिवसा आणि रात्री वाळू उपसा सुरू आहे। खेडमधील बांद्री पट्ट्यासह अनेक ठिकाणी रोज वाळू उपसा सुरू असल्याचं ठिकठिकाणच्या ग्रामस्थांकडून सांगितलं जात आहे। हा सर्व चुकीचा प्रकार घडत असताना त्या गावचे तलाठी, मंडळ अधिकारी आणि तहसीलदार नेमकं करतायत काय असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडलाय। रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूणमधील गोवळकोट मोहल्ला येथील तरुण गोवळकोट वाशिष्ठी नदीपात्रात बुडाला। भरतीच्या पाण्याचा अंदाज न आल्यानं हा अपघात घडला आहे। चिपळूण पोलीस निरीक्षक मेंगडे यांच्या सहकाऱ्यांसोबत घटनास्थळी ते दाखल झाले। स्थानिक बोट चालकांच्या मदतीने जवळपास अर्ध्या तासानंतर मृतदेह शोधण्यात यश आले। तलाहा मनसूर घारे वय वर्ष 15 हा मुलगा आपल्या अन्य 4 मित्रांसोबत वाशिष्ठी नदीपात्रामध्ये पोहण्यासाठी गेला होता। वाशिष्ठीला उधाणाच्या पाण्याचा अंदाज न आल्यानं तो बुडू लागला। तो बुडताना पाहून त्याच्यासोबत असलेले इतर मित्र घाबरले, त्यामुळे त्याला वाचवायला कोणी जाऊ शकलं नाही। घाबरलेल्या अवस्थेत मदत मागितल्यानंतर आजूबाजूच्या नागरिकांनी जवळच असलेल्या बोटी सोडून त्याला शोधण्याचा प्रयत्न केला। मात्र जवळपास अर्ध्या तासानंतर त्याचा मृतदेह सापडला। रायगड मार्गावर कोंझर या गावानजीक गेले कित्येक वर्ष धुळखात पडलेल्या काळा जलविद्युत प्रकल्पाच्या गोदामपत्राची शेड टाकून तयार करण्यात आली होती। गोदामामध्ये वीज निर्मितीसाठी वापरण्यात येणारी टर्बाईन आणि इतर मशिनरी ठेवण्यात आल्या होत्या। या गोदामाच्या परिसरात लागलेल्या वणव्याची आग या शेडपर्यंत पोहोचली आणि क्षणार्धातच गोदामाने पेट घेतला। त्यानंतर गोदामातील मशिनरीचे 3 मोठे स्फोट देखील झाले। त्यामुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीती निर्माण झाली होती। परंतु घटनास्थळी महाड नगरपालिका आणि महाड MIDC अग्निशमन दलांनी आग आटोक्यात आणली आणि मोठं नुकसान झालंय। महत्त्वाचं म्हणजे वणवा लागलेला असताना तो गोदामापर्यंत पोहोचू नये याची दक्षता का घेण्यात आली नाही असा प्रश्न आता घटनेनंतर उपस्थित केला जातोय। सन 2025-26 या आर्थिक वर्षासाठी रायगड जिल्हा परिषदेचा स्वनिधीचा 85 कोटी 85 लाख 85 हजार रुपयांचा अर्थसंकल्प तयार करून मुख्य लेखा आणि वित्त अधिकारी राहुल कदम यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर भरत बस्टेवाड यांच्याकडे मंगळवारी सुपूर्द केला। त्याचबरोबर हा अर्थसंकल्प रक्कम 4,54,465 इतक्या शिल्लकेचा सादर करण्यात आला आहे। मागील अर्थसंकल्पापेक्षा अर्थसंकल्प 5 कोटी 5 लाख 5 हजार रुपये अधिकचा झाला आहे। जिल्हा परिषदेच्या कार्यालयात अर्थसंकल्प सादर करण्यासाठी मंगळवारी सर्वसाधारण सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। जिल्ह्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, महिला, शेतकरी, दिव्यांग, आदिवासी तसेच मागासलेल्या समाजाच्या उन्नतीसाठी योजना, ऐतिहासिक वास्तूंचे जतन, जिल्हा परिषद मालकीच्या इमारती आणि जागांचे जतन तसेच जिल्हा परिषदेच्या योजनांचा लाभ तळागाळातील घटकांपर्यंत प्राप्त करून देऊन विकास साधण्याचा प्रयत्न अर्थसंकल्पाच्या माध्यमातून करण्यात आल्याचं जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर भरत बास्टेवाड आणि मुख्य लेखा व वित्त अधिकारी राहुल कदम यांनी सांगितलंय। यावेळी विविध मान्यवर उपस्थित होते। यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर भरत बास्टेवाड तसेच सत्यजित बडे, प्रकल्प संचालक प्रियदर्शनी मोरे, मुख्य लेखा आणि वित्त अधिकारी राहुल कदम, उपमुख्य लेखा वित्त अधिकारी महादेव टेळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी
जालिंदर पठारे, लेखा अधिकारी सतीश घोळवे आणि शहाजी भोसले तसेच जिल्हा परिषदेच्या सर्व विभागांचे खाते प्रमुख, संबंधित अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते। या ठिकाणी मला आणखी एक नवीन असे माझ्या माहितीप्रमाणे कुठेही राज्यामध्ये नाही असं NCD किट नावाचा एक प्रकार आपण तरतूद केलेली आहे। यावर्षी सुद्धा आम्ही आता 30 लाख रुपये कालच मी अंतिम सुधारितमध्ये सुद्धा ठेवलेले आहेत। NCD किट म्हणजे नॉन कम्युनिकेबल डिसीजेस, जे BP असेल, शुगर असेल, असे काही आजार आहेत की त्यांना 8 दिवसाला 15 दिवसाला लोकांना औषधं घ्यायला यावं लागते। त्याऐवजी आम्ही आता 3 महिन्याची औषधं त्यांना देणार आहोत। त्याचं रेग्युलर चेकअप जसे आता येतील लोक तसे 3 महिन्याचं त्याला औषध देणारे किट तयार करणार आणि त्या किटवर रायगड जिल्हा परिषद राहणार, NCD किट आणि त्याच्या औषधाचं नाव आणि त्याला देण्यात येणारे डोस आणि त्याची संख्या, असं 3 महिन्याच्या ॲडव्हान्समध्ये औषध आपण देण्याचं एक तरतूद केलेली आहे आणि ही पुढच्या वर्षी सुद्धा ती कायम राहणार आहे। मला वाटते 24 जुलै 2023ला जेव्हा ऑफिस खाली केलं गेलं आणि त्यासाठी आपल्याला एका छत्राच्या एकाली कार्यालय आणायची होती, ती आपण या ठिकाणी आणलेली आहे। त्यासाठी पण आपण काही तरतुदी ठेवल्या होत्या। या व्यतिरिक्त आपण बांधकाम असेल किंवा खासदार धैर्यशील पाटील यांनी राज्यसभेत महाराष्ट्रातील गणपती कारखानदारांच्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणपती मूर्ती तयार करण्याच्या बंदीविरोधात गणपती कारखानदारांच्या बाजूने आक्रमकपणे संसदेत भूमिका मांडली आहे। प्रदूषण नियंत्रणात आणण्याबाबत सरकारने विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने पर्याय निर्माण करावेत आणि लाखो गणपती कारखानदारांचा रोजगार चालू राहील यासाठी आवाहन केलंय। या अनुषंगाने महत्त्वाच्या विषयावर मुद्देसूदपणे भूमिका संसदेत मांडत सरकारचे लक्ष वेधून घेतले। आदरणीय सभापति महोदय, महाराष्ट्र में गणेशोत्सव बड़े भक्तिभाव से मनाया जाता है। इस राज्य में गणेश जी की लाखों मूर्तियां बनती है। ये न केवल पूजन के लिए उपयोग में आती है बल्कि इससे बहुत बड़ा रोजगार भी अध्यक्ष महोदय मिलता है। 20,000 कारखाने मूर्ति बनाने वाले के महाराष्ट्र में है, जिससे 2-3 लाख कलाकार मूर्तिकार यहाँ पर अध्यक्ष महोदय काम करते हैं। अब केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडल ने प्लास्टर ऑफ पेरिस के मूर्ति पर प्रतिबंध लगाया है। इस निर्णय से कई हजारों लाखों मेहनतकश मूर्तिकारों का रोजगार अध्यक्ष महोदय संकट में आया है। अध्यक्ष महोदय, गणेश जी की मूर्ति मुख्य स्वरूप से प्लास्टर ऑफ पेरिस ही बनती है। POP से बनी हुई मूर्तियां अत्यंत सुगठित, सुंदर, सुबक, मजबूत और यातायात करने के लिए बहुत ही हल्की होती है। अध्यक्ष महोदय, NPCB बोर्ड ने यह तर्क दिया है कि POPC मूर्ति से प्रदूषण होता है, लेकिन कई संशोधक ये वैज्ञानिक ये दावा करते हैं कि प्रदूषण यहाँ पर बिल्कुल होता नहीं है। अध्यक्ष महोदय, मूर्तिकारों पे प्रतिबंध लगा के उनका रोजगार नहीं नष्ट करना चाहिए, लेकिन मैं ये बोलूंगा कि मूर्तिकारों के विसर्जन प्रक्रिया में हम सुधार ला सकते हैं। प्रक्रिया में सुधार ला सकते हैं। POP का बायोलॉजिकली डिसइंटीग्रेशन कैसा हो ये देख सकते हैं। उपाय यहाँ पर अनेक किए जा सकते हैं कि जिससे थोड़ा बहुत होने वाला प्रदूषण यहाँ पर कंट्रोल में लाया जा सके। अध्यक्ष महोदय, मैं यही विनती करता हूँ कि जो रोजगार मूर्तिकारों ने अपने खुद के बलबूते पे किया है, मेहनतकश लोगों ने 4 या 5 लाख लोगों का रोजगार महाराष्ट्र में अध्यक्ष महोदय जो बनाया है वो यहाँ पर नष्ट नहीं होना चाहिए। मैं आपको यहाँ से यही विनती इस सदन को करता हूँ कि अलग अलग तरीके सोचे जाए जिससे प्रदूषण का नियंत्रण हो। प्रतिबंध हटाकर मूर्तिकारों ने खुद के बलबूते पे जो व्यवसाय यहाँ पे डेव्हलप किया है उसको ये सदन यहाँ पे संरक्षण दे। दापोलीतील 2 प्रेक्षणीय स्थळांच्या रोपवेंना राज्य सरकारने अधिवेशनात मंजुरी दिल्यानं शिवप्रेमींमध्ये समाधान व्यक्त होत आहे। तसेच राज्यातील एकूण 29 रोपवेंना मंजुरी मिळाली असून त्यापैकी दापोलीतील 2 स्थळांचा समावेश आहे। दापोली तालुक्यातील आसूद येथील पुरातन आणि प्रसिद्ध असे केशवराज मंदिर आहे। या ठिकाणी जाण्यासाठी भक्तांना मोठे कष्ट घ्यावे लागतात। भक्तांचे हे कष्ट दूर करण्यासाठी आसूद येथील या मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी रोपवेला सुरू करण्याचे अधिवेशनात मंजुरी देण्यात आली। तर दुसरीकडे हरणे येथे सुवर्णदुर्ग हा एकमेव पाण्यातील किल्ला आहे। या किल्ल्यात जाण्यासाठी शिवप्रेमींना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय। येथे रोपवे व्हावा यासाठी आणि पर्यटन वाढीसाठी शिवप्रेमींमधून मागणी होत होती। नुकतेच या किल्ल्याची जागतिक मानांकनासाठी निवड करण्यात आली, मात्र गेली अनेक वर्षातील रोपवे शासनाकडे मंजुरीच्या प्रतीक्षेत होता। अखेर अधिवेशनादरम्यान गोवा किल्ला ते सुवर्णदुर्ग किल्ल्यादरम्यान या रोपवेला मंजुरी देण्यात आली आहे। दरम्यान आसूद येथील केशवराज मंदिर आणि हरणे येथील सुवर्णदुर्ग किल्ल्यावर जाण्यासाठी रोपवेला मंजुरी देण्यात आली असल्याने समाधान व्यक्त होत आहे।
रायगड जिल्ह्यातल्या महाड तालुक्यात पारंपरिक पद्धतीने रंगपंचमी साजरी झाली आहे। रंगाचे उधळण करीत लहानांपासून थोरांनी सर्वांनीच रंगपंचमीचा आनंद लुटला आहे। अनेक गावात पालख्या निघाल्या, ढोल ताशा खालूबाजाच्या तालावर नृत्य करत रंगपंचमीचा आनंद सर्वांनीच घेतला। होळीच्या 5 दिवसांनी कोकणात सर्वत्र रंगपंचमी साजरी केली जाते। गेल्या अनेक वर्षांची परंपरा आजही जपली गेली आहे। महाड शहरात देखील रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। दुपारी 12 वाजल्यापासूनच लहान मुले आळीतून रंगाच्या पिचकाऱ्या हातात घेऊन उभे राहिले होते। शिवाय अनेक ठिकाणी डीजे ढोल ताशावर नृत्य करत एकमेकांना रंग लावला जात होता। यामुळे दुपारनंतर महाड बाजारपेठेत शुकशुकाट पाहायला मिळाला। रेसिडेन्सीच्या वतीने सगळ्यांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा। आपल्या सर्वांचं आयुष्य होळीतल्या रंगाप्रमाणे रंगीत होऊ दे। जल है तो कल हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे। म्हणून रंगपंचमीच्या निमित्ताने मी एवढंच सांगेन की नका करू पाण्याची नासाडी, होळी खेळू फक्त कोरड्या रंगांनी। आमच्या सोसायटीत फक्त आम्ही मुलांकरता थोडंसं पाणी वापरतोय आणि पूर्ण होळी कोरड्या रंगांनीच खेळली जात आहे। रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील मुर्डे ग्रामदेवस्थानाचा शिमगोत्सव सालाबाद प्रमाणे अत्यंत उत्साही वातावरणात सुरू झाला आहे। प्रत्येक वाडीतील मंदिर शेजारी होम तसेच ग्रामदेवस्थान येथील दुसऱ्या दिवशी पहाटे होम लावून पालखी सजवून सायंकाळी सहाणा भरून पालखी मार्गक्रमण चालू झाले आहे। हनुमान मंदिर, खोतवाडी, खेमनाथ मंदिर, राम मंदिर, विश्वकर्मा मंदिर, विठ्ठल मंदिर, स्वामी मंदिर अशा भेटी देत खोतवाडीतील दळवी परिवार मानकरी यांच्याकडे परंपरेनुसार मानाप्रमाणे घरे घेऊन दुसऱ्या दिवसापासून संपूर्ण गावात पालखी मार्गक्रमणाची सुरुवात झाली आहे। यावर्षीचे विशेष आकर्षण म्हणजे खोतवाडीत पालखी स्वागतासाठी आकर्षक अशी विद्युत रोषणाई सर्वांचंच लक्ष वेधून घेत होती। त्यात तरुणांचा पालखी नाचवण्याचा उत्साह आणखीन वाखाणण्याजोगा होता। रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये शिमगा उत्सवाची धूम चांगलीच रंगात आली आहे। होम लागल्यानंतर ग्रामदेवता भक्तांच्या भेटीला घरोघरी जाते। खेडमधील कोतवली पेवेकरवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते किसन पेवेकर यांच्या निवासस्थानी ग्रामदेवतेच्या पालखीचे आगमन झाले आणि त्या ठिकाणी पालखी नाचवणे, देवीची ओटी भरणे तसेच पारंपरिक गोमूचा नाच आणि तमाशा आयोजित करण्यात आला होता। यावेळी गावदेवीच्या दर्शनासाठी मुंबईकर तसेच पंचक्रोशीतील अनेक ग्रामस्थ उपस्थित होते। देवीची पालखी आगमनानंतर देवीची विधिवत पूजा केली जाते। त्यानंतर महिला मंडळ ओटी भरल्यानंतर घराबाहेर पालखी अंगणात नाचवली जाते। हा कार्यक्रम बराच वेळ सुरू असतो। त्यानंतर पालखी दुसऱ्या घरी भक्तांच्या भेटीला गेल्यानंतर त्या ठिकाणी पारंपरिक गोमूचा नाच आणि तमाशा हा मनोरंजनाचा कार्यक्रम केला जातो। ग्रामीण भागामध्ये सध्या भक्तिमय आणि मनोरंजनात्मक वातावरण पाहायला मिळत आहे। रत्नागिरी जिल्ह्यात शिमगोत्सवाची धूम सुरू आहे। खेड तालुक्यातील कोंडिवली रोहिदासवाडी या ठिकाणी श्रीदेव केदारनाथ झुलाई मानाई देवीच्या पालखीचे आगमन झाले। मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणामध्ये या पालखीचे आगमन झाले। आगमन होताच देवीची खणा नारळाने ओटी भरण्यात आली। त्यानंतर पालखी नाचवत आनंद लुटण्यात आला। पालखीच्या दर्शनासाठी मुंबईहून मोठ्या प्रमाणावर चाकरमानी दाखल झाले। रायगड जिल्ह्यातल्या पेण तालुक्यात शिवभक्तांकडून शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। शहरातील कोंबडपाडा येथील शाळेच्या मैदानावर शिंदेगड शिवसेनेकडून ही शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली आहे। शिवजयंती साजरा करत असताना पेण येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात प्रथम शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले। छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवपुतळ्याला अभिवादन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले। शिवरायांच्या पराक्रमाच्या शौर्यगाथेतून जनतेमध्ये प्रेरणा निर्माण व्हावी आणि समाजामध्ये शिवरायांचे विचार रुजवण्यासाठी विविध कार्यक्रमांबरोबरच हिंदू धर्म संस्कृती रक्षक सन्मानपूर्ती सोहळा तसेच चक्री भजनाच्या संगीत मैफिलीचे आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी शिवसेना पेण तालुका प्रमुख तुषार मानकवळे, शहर प्रमुख दिनेश पाटील आणि पदाधिकारी कार्यकर्ते शिवप्रेमी उपस्थित होते। यासह बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची। भेटूयात नवीन बातमीपत्रासह। तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा फक्त माझे कोकण।
है।